वेलकम बॅक टू भारती नर्सिंग क्लास। आज आपण बघणार आहे गालफुगी। ह्या व्याधीमध्ये रोगाच्या लाळ ग्रंथी प्रोस्टेट ग्लँड अचानक सुजतात। प्रोस्टेट ग्लँड म्हणजेच अचानक सुजतात। गालफुगी म्हणजे गालाचा जो खालचा भाग असतो तो प्रोस्टेट ग्लँड अचानक सुजतात। साधारणतः शरीर व वसंत ऋतूमध्ये गालगुंड गालफुगी रोगाची साथ येते। वसंत ऋतू म्हणजे या रोगाचे जास्त प्रमाण ह्या वसंत ऋतूमध्ये दिसून येतो। गालगुंड गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा रोग असून जगामध्ये सर्वत्र आढळतो। हा पसरणारा रोग आहे तर जगामध्ये सर्वत्र आढळतो। गालफुगी रोग 5 ते 15 वर्ष वयाच्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो। गालफुगी हा 5 ते 15 वयाच्या मुलांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळतो, परंतु कुठल्याही वयामध्ये याची लागण होऊ शकते। बालकापेक्षा प्रौढ व्यक्तीमध्ये व्याधीचा गंभीर लक्षणे निर्माण होतात। बालकापेक्षा प्रौढ म्हणजे जास्त वयाच्या मुलांमध्ये सुद्धा हा व्याधी निर्माण होऊ शकतो। गंभीर लक्षणे निर्माण होतात। 9 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांचा हा व्याधी सहसा होत नाही। जे 9 महिन्यापेक्षाही खालील बालक असतील त्यांना हा व्याधी होत नाही। स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये गालफुगी हा रोग अधिक प्रमाणात होतो। स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात होतो। हा व्याधी होऊन गेल्यानंतर सहसा पूर्णतः होत नाही। हा व्याधी एकदा होऊन गेल्यानंतर तो सहसा पुन्हा होत नाही, कारण त्या रोगाच्या शरीर या व्याधी विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते। मोठ्या शहरामध्ये हा व्याधी जास्त प्रमाणात पसरतो। गालफुगीचे वर्णन। आता गालफुगीचे वर्णन बघू। झपाट्याने संसर्ग होणारा हा आजार शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो। गालफुगी हा गोवराइतकाच संसर्गजन्य नाही। एकेकाळी गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार होता। 4 ते 7 या वयाच्या तो साधारणपणे आढळतो। भारतातील दर 1 लाख मुलांमधील त्याचे 1941 मधील प्रमाण दररोज 250 नवे रुग्ण असे होते। गालफुगीच्या रुग्णांमध्ये खूपच घट झाली। 1987 मध्ये काही राज्यांमध्ये गालफुगीच्या रुग्णांमध्ये 5 पटीने वाढ झाली होती। याचे कारण शाळेमध्ये लसीकरण मध्ये झालेले दुर्लक्ष। 1996 पासून मुलांमध्ये 100% लसीकरण मोहीम राबविण्यात आली CBC सेंटरमध्ये। आता गालफुगी म्हणजे झपाट्याने पसरणारा रोग आहे। झपाट्याने पसरणारा रोग हा सहसापणे शाळेमध्ये लहान मुले जे शाळेमध्ये जातात त्यामध्ये हा रोग झपाट्याने पसरतो। गालफुगी हा गोवर इतकाच संसर्गजन्य आहे। गालफुगी हा सामान्यपणे सर्वत्र आढळणारा आजार आहे। तो 4 ते 7 आता म्हटल्यास 4 ते 7 या वयाच्या मुलांमध्ये साधारणपणे आढळतो। भारतातील इतर जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये हा 1941 मध्ये प्रमाणात दररोज 250 पेक्षा जास्त दिसून येतो। तर गालफुगी हे कशामुळे होते तर लसीकरणाची कमतरता, लसीकरणकडे दुर्लक्ष केल्याने गालफुगीचे लक्षणे दिसून येतात। गालफुगीचे प्रमाण हे वाढतात। फॉर डिसीज कंट्रोल US च्या रिपोर्ट देशभरात 751 नवे रुग्ण आढळले। आता फॉर डिसीज कंट्रोल US च्या रिपोर्टमध्ये 751 नवे रुग्ण आढळले। गालफुगीचे कारण आणि लक्षणे। गालफुगी कारणीभूत घटक RSN, मिक्सोव्हायरस, पेंटोव्हायरस या विषाणूची लागण झाल्यामुळे गालफुगी गालगुंड व्याधी होतो। आता गालफुगीचं कशामुळे होते तर याला कारणीभूत घटक कोणते तर RNA, मिक्सोव्हायरस, पेराटायटिस व्हायरस या विषाणूची जर शरीराला लागण झाल्यास ते
गालफुगीचे लक्षणे दिसून येतात. आता लाळेमधील विषाणूमुळे गालगुंड होतो. लाळेच्या विषाणूमुळे गालफुगीचे लक्षण होतो. गालगुंड झालेल्या व्यक्तीचा शिंकणे आणि खोकल्यामधून यांचा प्रसार होतो. आता ज्या व्यक्तीला गालफुगी हा व्याधी झालास त्याच्यामध्ये शिंकणे आणि खोकल्यामधून यांचा प्रसार होतो. त्यांचे शिंका देण्याचे आणि खोकल्याच्या हातामध्ये इतरांमध्ये प्रसार होतो. एखाद्या व्यक्तीस विषाणूचा संपर्कात आली म्हणजेच 12 ते 15 दिवसांनीच बरा होणार. गालफुगीची लक्षणे दिसतात. संसर्गाची प्राथमिक म्हणजे थंडी वाजून येणे. आता याचे प्राथमिक लक्षण म्हणजेच थंडी वाजून येणे, डोकेदुखी, भूक न लागणे आणि निर्स्वास्थ म्हणजे स्वस्थ शरीर. कधीकधी संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये यातील कोणतेही लक्षण दिसत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर 12 ते 24 तासात गालगुंड झाल्याने आढळतो. आता कोणत्याही व्यक्तीमध्ये जर गालफुगी दिसून येतात तर त्याचे लक्षणे साधारणतः अशा शिंका, खोकला यामध्ये दिसून येत नाही. तर त्याचे 12 ते 24 तासात त्याचे गालफुगीचे लक्षणे दिसून येतात. आता त्याच्यावर उपचार काय आहे? ट्रीटमेंट. गालफुगी झाल्यानंतर आजारावर फारसे उपचार न करता तो आपोआप बरा होण्याची वाट पाहावी किंवा वाट पाहताच लक्षणावर उपचार करता येतात. जर आपण वाट न पाहता जास्तच त्रास होत असेल तर आपण त्याच्यावर उपचार करता येतात. मिळण्यास त्रास होत असल्यास आता जे काही आपल्याला अन्न मिळत असेल तेच गिळण्यास त्रास होत असण्यास रुग्णास आणि पाणी पिण्यास जास्त त्रास म्हणजे गळ्याला त्रास दिसून येतो. अशा त्रासामुळे पाणी पुरेशा प्रमाणात मिळणे अशा आवश्यक आहे. नाहीतर शक्यता येण्याची. अशा रुग्णांना मुख्यतः खाण्यास काय द्यावे तर सोपे पदार्थ, मऊ पदार्थ, जे काही मऊ पदार्थ असतील म्हणजे मऊ पदार्थ काय द्यावे तर शिजलेले बटाटे, मऊ भात, फूड्स मिक्सरमधून काढलेली लापशी वगैरे अशा पद्धतीचे उपचार याच्यावर करता येतात. जेणेकरून पेशंटला कुठल्याही प्रकारचे म्हणजे बाळाला किंवा पेशंटला कोणताही असो, तो मोठा व्यक्ती असो किंवा लहान व्यक्ती असो, त्याला अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. तसेच गालफुगी हा प्रश्न चाइल्ड हेल्थमध्ये 5 मार्क्ससाठी विचारला जातो. टिपा लिहा. टिपामध्ये 5 मार्क्ससाठी येतो. 5 मार्क्ससाठी त्याचे वर्णन, लक्षणे आणि उपचार एवढंच लिहावं लागते. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तसेच मी याची मार्कशीटसुद्धा क्वेश्चन पेपरसुद्धा टाकलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. गालफुगी हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. चाइल्ड हेल्थ. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.